मीरा भाईंदर शहर हे झपाट्याने वाढणाऱ्या लोकसंख्येचं शहर आहे। पण ह्या लोकसंख्येच्या शहरामध्ये विकास कामं तर तेवढ्याच पटीने होत आहेत, पण सर्वात मोठी चिंतेची बाब म्हणजे कचरा प्रकल्प। आणि हा कचरा प्रकल्प म्हणजे उत्तन येथील डम्पिंग ग्राउंड तिथे बघायला गेला तर कचऱ्याचे मोठमोठाले डोंगर तयार झालेले आहेत, पण त्याच्यावरती अजूनही ना कुठली प्रक्रिया होते ना महानगरपालिकेकडून कुठले पाऊल उचलले जात आहेत। पण याच धर्तीवरती ठाणे महानगरपालिकेच्या धर्तीवरती आमदार प्रताप सरनाईक त्यांच्या विधानसभा क्षेत्रामध्ये 146 विधानसभा क्षेत्रामध्ये इकडच्या सोसायट्यांना जो चाळी असू द्यात प्रत्येकाला 2 कचऱ्याचे डब्बे दिले जाणार आहेत। त्याच्यामध्ये सुका कचरा, ओला कचरा। 2 ऑक्टोबर महात्मा गांधी जयंतीच्या निमित्त हा उपक्रम हाती घेणार आहे। तसेच एक सर्वात मोठं पाऊल उचललेलं आहे म्हणजे ओबी व्हॅन। ही व्हॅन ठाणे महानगरपालिकामध्ये आता कार्यान्वित आहे। 1.5 टनपेक्षा तुम्ही बघू शकता पाठीमागे ही गाडी आहे। या गाडीमध्ये ही प्रक्रिया होते, जास्तीत जास्त 1.5 टनपेक्षा कचऱ्याचं 7 दिवसामध्ये खतामध्ये रूपांतर करते। याच्यामुळे भविष्यामध्ये उत्तन ग्राउंडमध्ये होणाऱ्या कचऱ्यावरती कुठेतरी आळा बसणार आहे। ही तर एक नवीन चहल किंवा पहल आपण बोलू शकतो आमदार प्रताप सरनाईक यांनी सुरू केलेली आहे। या विषयाबद्दल आमदार प्रताप सरनाईक यांची काय प्रतिक्रिया आपण जाणून घेऊ। सर्वांना मनापासून नमस्कार। नेहमीप्रमाणे आता निवडणुका आहेत। निवडणुका म्हटल्यानंतर जी काही विकास कामं महापालिकेच्या माध्यमातून किंवा राज्य शासनाच्या माध्यमातून केली जातात त्यासाठी तुम्हाला आमंत्रित केलं जातं। मी गेल्या वेळेस सुद्धा सांगितलं होतं की राज्य शासनाच्या वतीनं माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे मीरा भाईंदर महापालिकेला जास्तीत जास्त निधी देण्यासाठी नेहमीच पुढाकार घेत असतात। किंवा जास्तीत जास्त विकास कामांसाठी पैसे हे मीरा भाईंदर महानगरपालिकेला दिले। माननीय मुख्यमंत्र्यांनी मी एक विनंती केली होती की उत्तनचा कचरा जो डम्पिंग ग्राउंड आहे त्याचा फार विषय हा दिवसेंदिवस मोठा होत चाललेल्या मध्यंतरीच्या काळामध्ये आग लागलेली असताना त्या उत्तन आणि डोंगरी परिसरातली अनेक लोकांना विविध प्रकारचे आजार झाले आणि धुराच्या त्रासामुळे खूपच त्रास त्यांना सातत्याने होत राहतो। किंबहुना उत्तन डम्पिंग ग्राउंडचा जो मैला आहे तो मैला समुद्रामध्ये सोडला जात असल्या कारणानं मासेमारी करणं सुद्धा लोकांना कठीण जातं। किनाऱ्याजवळचे मासे तर मृत अवस्थेत किती वेळा आढळलेले आहेत। मी माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती केल्यानंतर मीरा भाईंदर महानगरपालिकेला ह्या कचरा प्रकल्प माझ्या विधानसभा मतदारसंघात राबवण्यासाठी माननीय मुख्यमंत्र्यांनी 150 कोटी रुपये दिलेले आहेत आणि त्या प्रकल्पातून किंवा त्या पैशातून मीरा भाईंदर महापालिका क्षेत्रातील माझा विधानसभा मतदारसंघ पूर्णतः कचरामुक्त करण्याचा माझा एक मानस आहे आणि त्यासाठी मी म्हणजे अभिमानाने ह्या ठिकाणी सांगतो की ठाणे महानगरपालिकेनं पण पुढाकार घेतलेला आहे आणि मीरा भाईंदर महानगरपालिकेनं सुद्धा ह्या कामी पुढाकार घेतलेला आहे। पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांचा काल वाढदिवस होता 17 तारखेला। 75व्या वर्षामध्ये त्यांनी पदार्पण केलं आणि 15 दिवसांनी योगायोगानं आज आम्ही हा प्रकल्प जो राबवतोय, कारण स्वच्छतेच्या बाबतीत ते फारच स्वच्छता दूत म्हणून जगामध्ये परिचित आहे। आणि 2 ऑक्टोबरला महात्मा गांधीजींचा 2 ऑक्टोबरला जयंती आहे। तर ह्या मधल्या पंधरवाड्यामध्ये ठाणे महानगरपालिकेतर्फे विविध उपक्रम राबवले जात आहेत आणि मीरा भाईंदर महापालिकेच्या वतीनं सुद्धा ह्या महापालिका क्षेत्रातील माझ्या मतदारसंघामध्ये शून्य कचरा मोहीम आम्ही राबवतोय। त्यासाठी खाली प्रात्यक्षिक तुम्हाला मी दाखवतो। टोगो व्हॅन आम्ही घेतलेले आहे आणि ह्या टोगो व्हॅन 20 टोगो व्हॅन ह्या शहरामध्ये विविध ठिकाणी जातील आणि ओला कचरा जो आहे तो त्या टोगो व्हॅनमध्ये टाकल्यानंतर 7 दिवसानंतर रोज 1.5 टन कचरा ती टोगो व्हॅन एक टोगो व्हॅन घेऊ शकते आणि त्यामध्ये दर 7व्या दिवशी त्या टोगो व्हॅन मधून कचऱ्याच्या माध्यमातून तुम्हाला खत निर्मिती झालेली बघायला मिळेल। अशा प्रकारच्या 20 टोगो व्हॅन ह्या मीरा भाईंदर महापालिका क्षेत्र आणि त्याचबरोबर 20 टोगो व्हॅन ह्या ठाणे महानगरपालिका क्षेत्रासाठी आम्ही घेतलेल्या आहेत किंवा घेत आहोत। ते आता चालू होईल पुढल्या महिन्यापासून शहरामध्ये फिरायला आणि अतिशय सुंदर प्रकल्प हा असल्या कारणानं स्वच्छतेच्या बाबतीत फारच महापालिकेनं पुढाकार घेतलेला आहे, मला सहकार्य केलेलं आहे। 2 प्रकल्प आम्ही जो ओला कचरा सुका कचरा तो वेगळा करून तो डिस्पोज करण्यासाठी प्रकल्प सुद्धा मीरा भाईंदर महापालिकेमध्ये राबवले। 2 प्रकल्प ठाण्याला गायमुख आणि त्याचबरोबर नागलाबंदर येथे राबवतोय। त्यामुळे स्वच्छता ही काळाची गरज आहे ओळखून पर्यावरणाच्या दृष्टीने आम्ही हा पाऊल उचलतोय
आणि महत्वाची गोष्ट अशी की गांधी जयंतीच्या दिवसापासून ह्या मीरा भाईंदर महापालिका क्षेत्रातील प्रत्येक इमारतीला, प्रत्येक चाळीला आम्ही 2 डस्टबिन देतोय. हे डस्टबिन ओला आणि सुका कचरा वेगवेगळा करण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घेणं गरजेचं आहे. डस्टबिन तर महापालिकेच्या वतीनं राज्य शासनाने दिलेल्या निधीतून आम्ही देणार आहोत, पण लोकांचं सुद्धा सहकार्य असणं गरजेचं आहे. लोकांनी त्या डस्टबिन अशा वेगळ्या म्हणजे त्याचं संरक्षण करण्याची जबाबदारी सुद्धा लोकांची आहे. लोकांमध्ये सुद्धा काहीतरी कचऱ्याच्या बाबतीत परिवर्तन होणं गरजेचं आहे. त्यामुळे चाळ असू द्या, इमारत असू द्या, जुनी इमारत असू द्या किंवा सोसायटी असू द्या, प्रत्येक इमारतीच्या खाली ह्या 2 डस्टबिन दिसतील. त्यामध्ये सुका कचरा वेगळा आणि ओला कचरा वेगळा टाकण्याची त्यांनी सुरुवात करायची 2 ऑक्टोबर पासून. आणि त्याचबरोबर काही डस्टबिन असे आहेत ते आम्ही रस्त्यावर ठेवणार आहोत, फुटपाथवर, ज्या ठिकाणी बस स्टॉप्स आहेत, ज्या ठिकाणी लोकांची रहदारी जास्त आहे, ज्या ठिकाणी शाळा आहेत, ज्या ठिकाणी महाविद्यालय आहेत किंवा ज्या ठिकाणी काही अशी दुकानं आहेत की त्या दुकानातून कचरा निर्माण होतो, तर अशा ठिकाणी ह्या स्टीलच्या डस्टबिन ठेवल्या जातील, जेणेकरून लोकांना त्या डस्टबिनच्या माध्यमातून आपला कचरा जो आहे तो टाकावा लागेल. तर ही पहिल्यांदा ही मोहीम जी आहे राज्य शासनानं दिलेल्या निधीतून मीरा भाईंदर महापालिकेच्या वतीनं मी चालू करतोय. 2 ऑक्टोबर रोजी त्याचा शुभारंभ आहे. परंतु त्यापूर्वी ह्या डस्टबिन आम्ही सगळ्या नागरिकांना देणार आहोत, जेणेकरून नागरिकांमध्ये एक वेगळ्या प्रकारचं वातावरण स्वच्छतेच्या बाबतीत निर्माण होईल.